धडा 5. शंभूराजांनी रात्रीचे भोजन उरकले. शय्यागृहाकडे परतण्यापूर्वी त्यांनी येसूबाईंना सहज विचारले, मग काय करायचं गोदूचं? कुठे जाईल बिचारी? येसूबाई बोलल्या, तिला ना उरले सासर ना माहेर. अनेक आश्रित दासदासी राहतात वाड्यावर, राहील त्यांच्या संगे. वाडकरांचा महाडजवळचा वाडा तसा साधाच होता, परंतु गोदूसाठी ती सारी दुनिया नष्ट झाली होती. तिचा सासरा आणि नवरा गडावर बंदिवास भोगत होते. ती जेव्हा शंभूराजांच्या वाड्यात घाबरीघुबरी होऊन आली, तेव्हा तिच्या पाठीवर येसूबाईंचा स्निग्ध हात होता. तरीही एवढा ऐसपैस राजवाडा, छतावरची मोठाली झुमरं, कमरे इतक्या उंच समया, तो राजप्रासाद तिला गंधर्वनगरीतल्या महालासारखाच भासला होता. येसूबाईंच्या महालामागे त्यांच्या खास दासींच्या खोल्या होत्या. त्यातच गोदूची व्यवस्था लावण्यात आली. पण राजवाड्यात आल्यापासून ती जणू येसूबाईंची सावली बनली होती. युवराजनी मुदपाक खाण्यात असू देत, चौकातल्या तुळशी वृंदावनाजवळ अगर बाजूच्या बागेत गोदू तिन्ही त्रिकाळ त्यांच्या सोबत राहायची. देवपूजेसाठी फुलांची परडी तयार ठेवायची असो, दुर्वांच्या बारीक काड्या काढायच्या असोत, की निरांजनातल्या वाती तेवत ठेवायच्या असोत, जिथे तिथे आजकाल युवराजनींना गोदूच लागायची. गोदूही होती अखंड उत्साही, जास्वंदीच्या टपोऱ्या फुलासारखी हसरी आणि तजेलदार. येसूबाईंच्या सवत दुर्गादेवींनाही गोदूचा लळा लागला होता. राजवाड्यात गोदूचा जिथे तिथे वावर वाढला, तशा आजवर कैक वर्ष काम करणाऱ्या दासी आणि कुळंबिनी तिच्याकडे संशयाने काहीशा मत्सराने पाहू लागल्या. जेथून गोदू रायगड चढून वर आली होती, त्या बाजूचा कडा शिवाजीराजांनी तात्काळ तासून टाकला, किल्ला अजिंक्य केला. हळूहळू रायगडावरच्या सप्तमहालात अष्टप्रधानांच्या वाड्यांपासून ते बड्या बाजारापर्यंत गोदूविषयी कर्णोपकरणी चर्चा वाढू लागली. ही गोदू मोठी हिकमती आणि कारस्थानी दिसते बुवा. तो गरीब बिचारा नवरा आणि सासरा शंभूराजांवर आरोप करायला गेले आणि बसलेत बंदीखान्यात सडत. आणि ही बाया घुसली युवराजांच्या वाड्यात. युवराजांना तर तिची पहिलीच भुरळ पडली आहे, पण बाई एवढी तयारीची की येसूबाईंच्या काळजात जाऊन बसलीये. कसं हे सारं जमतं बुवा एकेकाला. एकदा रायाप्पा आपला घोडा घेऊन बाजारात गेला होता. गोदूच्या संदर्भात शंभूराजांचे नाव घेऊन चाललेली कुस्तीच चर्चा त्याच्या कानावर आली. याआधीही त्याने तशी कुजबूज ऐकलीच होती. युवराजांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या रायाप्पाला अधिक ऐकणे सहन होईना. बाजार सोडून तो तसाच तडक वाड्यावर माघार आला. शंभूराजांच्या प्रेमळ आणि तितक्याच तापट स्वभावाला त्यांच्या जवळची मंडळीही टरकून असायची. रायप्पाने घाबरत पण मनाचा हिया करून एकदाचा युवराजांपुढे विषय काढला. सरकार, लोक आपल्याबद्दल उगाच कुचकं बोलत्यात, ते ऐकायला बरं नाही वाटत. कशाबद्दल बोलतोयस राया? ती वाड्यात राणी सरकारांनी आणलेली देखणी बया, तिला तेवढी बाहेर काढा. युवराजांनी त्या दुपारी पुन्हा विषय काढला. येसू, काय करायचं गोदूचं? असं तिला किती लागतं तिच्या पोटाला? राहू दे इथंच बिचारीला, आम्हालाही तिची मदत होते. येसू, तुमचं हृदय विशाल आहे, अगदी आभाळासारखं, पण लोकांच्या जिभेला निवडुंगाचे काटे असतात. त्यांच्या उरातले जहर जिभेवरून ओघळल्याशिवाय राहत नाही. मग समोर राजा असो का रंक. येसूबाई थबकल्या. युवराजांच्या नजरेला नजर देत बोलल्या, युवराज, सत्य काय आहे ते तुम्हाला आणि आम्हाला ठाऊक आहे नव्हे? त्या पोरीनं धाडस करून रायगडाचा राजेश्वर वाचवला, त्यासाठी तिच्या नांदण्याचं चांदणं झालं. तिच्या उपकाराबाबत बक्षीस राहू देत, शिक्षा तरी नको द्यायला. शंभूराजे काहीच बोलले नाहीत. तशा हळू आवाजात येसूबाई सांगू लागल्या, परवा मामांजींसाहेब चौकशी करत होते. कोणाची? गोदूची? होय. ते म्हणाले, त्या अश्राप पोरीकडं नीट लक्ष दे. साडी चोळी काय लागेल ते तिला कमी पडू देऊ नकोस. काही दिवस असेच लोटले. एके दिवशी राहुजी सोमनाथांच्याच हाती एक अत्यंत महत्त्वाचा खलिता पडला. वाडकर पितापुत्रांनी बहादूर गडाकडे औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताश
याला एक गुप्त संदेश पाठवला होता. पूर्वी ठरल्याप्रमाणे आम्हाला मदत करावी, आमची सुटका करून शाही सेवेची संधी द्यावी. शेवटी वाडकरांचे पितळ उघडे पडले. धोकादायक कैदी म्हणून त्यांची रवानगी लिंगाण्यावरच्या कुप्रसिद्ध अंधार कोठडीत झाली. या निमित्ताने गोदूची कामगिरी जगापुढे आली. आपल्या राजावरचे संकट दूर करून तरुण गोदीच्या धाडसानेच उघडे झाले याची सर्वांनाच खात्री पटली. खरा प्रकार समजल्यावर युवराजांनी आणि युवराज्ञींनी गोदूची खूप तारीफ केली. येसूबाई बोलल्या, गोदू, तू दिलाची इतकी पाक आणि नेक आहेस म्हणून सांगू, तुझे आमच्या स्वराज्यावर खूप उपकार. स्वतःचं नाणं सोडलंस पण मराठ्यांच्या राजाचा जीव वाचवलास. वहिनीसाहेब, शिवाजीराजे हेच आम्हा गरिबांचं दैवत. भारावलेल्या गोदूने आपल्या धाडसामागचे गुपित उलगडले. येसूबाईंनी शंभूराजांकडे नजर टाकत म्हटले, युवराज, ह्या पोरीला आपण पळवल्याचा खोटा कांगावा तिच्या जवळच्यांकडून झाला नसता तर आजची तिची बहादुरी लक्षात घेऊन शिवाजीराजांनी तिची रायगडावरून मिरवणूकच काढली असती. दिवस पालटत होते. आपले नातलग असे स्वराज्यद्रोही निघावेत याचा अण्णाजी पंतांनाही धक्का बसला होता. त्यांनी गोदूला पुन्हा एकदा आपल्याकडे चलण्याचा आग्रह धरला, पण तिच्या ठाम नकारापुढे कोणाचेही काही चालले नाही. मध्येच एकदा शंभूराजांच्या भगिनी राणूबाई अक्कासाहेब वाईवरून आल्या. आपल्या धाकट्या बंधूच्या घरी त्यांनी मुक्काम ठोकला होता. त्यांना ही गोदू खूप आवडली, पण आपल्या सासरी जाताना मात्र त्या येसूबाईंच्या कानात कुजबुजल्या. पोर नक्षत्रासारखी आहे, गुणवती आहे, पण काही झालं तरी दुसऱ्या घरची बाई, त्यात उफड्याची आणि देखणी. किती लोकांची तोंड तू चूप करणार आहेस येसू? येसूबाईंनाही हळूहळू अक्कासाहेबांचे विचार पटले. एके दिवशी शंभूराजांच्याच उपस्थितीत येसूबाईंनी विषय काढला, गोदू, तुझ्या संसाराचं काय करणार वहिनीसाहेब? नवरा स्वराज्यद्रोही अन जन्मकैदी, तो दगाबाज जगला काय आणि मेला काय? आता यापुढं त्याचं नाव तोंडी कशाला घ्यायचं? पुन्हा लग्न कर, आम्ही लग्न खर्च आहेर माहेर सारं बघू. लग्न करावं तर ते एकाशीच. गोदू स्वप्नातल्यासारखी बोलून गेली. कोण आहे तो? नकळत गोदूची नजर शंभूराजांवरून उडून पल्याडच्या खिडकीतून उंच आभाळाकडे धावत गेली. आभाळातल्या पांढुरक्या ढगांचा पुंजका तिने पाहिला. एक दीर्घ सुस्कारा सोडत ती तशीच बसून राहिली. शंभूराजांनी कौतुकाने सवाल केला, कोणाच्या प्रेमात बिमात पडली आहेस का गोदू? युवराजांच्या प्रश्नावर गोदूचे होयही नाही आणि नाहीही नाही. ती आपली मुकाट बसून राहिली. येसूबाईंनी गोदूसाठी सरळ स्थळ शोधायला सुरुवात केली. तशी गोदू झोपेतून जागी झाली. तिने एक दिवस येसूबाईंना सांगितलं, राणीसाहेब, एक बोलले तर रागवणार नाहीत नव्ह? बोल. पलीकडच्या दरीत सारवटला माझी एक आत्या राहते. बिचारी म्हातारी एकटीच आहे. आपली परवानगी असेल तर मी तिथे जाऊन राहते, तिची सेवा करते. येसूबाई थोड्याशा थांबून बोलल्या, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. येसूबाईंनी गोदूसाठी खूप सामान दिले. राजाचे दूत मुराळी म्हणून तिला सोडायला निघाले होते. शंभूराजांनी सारवटच्या पाटलाला एक खास पत्र दिले होते. गोदूला जे काही लागेल ते पुरवायचे आणि नंतर सरकारातून मागून घ्यायचे असा आदेश दिला होता. येसूबाईंचा निरोप घेताना गोदूचे डोळे पाण्याने भरले. चंदनी झोपाळाच्या कडांना ओढ देत वाड्यातल्या चौकात बसलेले शंभूराजे बोलले, गोदू, तुझ्या अचाट पराक्रमानं तू आमच्या आबासाहेबांचे प्राण वाचवले आहेस. कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर हक्कानं सांगावा दे. मान डोलावून राजवाड्याकडे आणि शंभूराजांकडे पुन्हा एकदा भिरभिरत्या नजरेने पाहत गोदू राजवाड्याबाहेर पडली.